देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। माझं नाव गणेश मधुकर वांगणकर, राहणार शिप्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंग नंबर 17/412, रूम नंबर 412, लल्लूबाई कंपाऊंड, मानपूर, मुंबई 43। मी सर्वप्रथम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अशी विनंती करत आहे की तुमच्या पक्षाचे किंवा इतर पक्षाचे जे पण मुख्यमंत्री बनतात, ह्या गरिबांना झोपडे तोडून SRAमध्ये जे रूम देतात आणि त्या SRAमध्ये जे कार्यकारिणी मंडळ काही असतात आणि कोणत्या पद्धतीने तिथे आम्हाला तिथे वागवलं जातं आणि इथे ह्याच दृष्टिकोनातून मी माझ्या सोसायटीबद्दल 2017 पासून माननीय उपनिबंधक अधिकारी नितीन दहीबाते साहेब यांना 17-18च्या दरम्यान पत्रव्यवहार करत होतो की ह्या सोसायटीमध्ये आमच्या काही हे जे लोक काही चालले त्याच्यामध्ये गैरव्यवहार चाललेला आहे आणि आम्हाला जिथे बसवलं आहे ज्या बिल्डिंगमध्ये शिप्रा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हे 2005मध्ये सगळ्यांना तिथे हे केलेले रजिस्टर केलेलं आहे आणि 2005 पासून 2017पर्यंत जी कार्यकारिणी मंडळ जे होतं त्यांनी काही व्यवहार असे इतके गैरव्यवहार केलेले आहेत। त्याबद्दल आम्ही त्या काळचे उपनिबंधक दहीबाते यांना आम्ही सांगितलं की बाबा लेखी अर्ज पण दिले, पण त्यांनी त्या पत्राचा आमचा कोणताही विचार न करता त्यांनी फक्त इलेक्शन घेतलं आणि त्या इलेक्शन असं घेतलं की 2016 आणि 17चा वार्षिक अहवाल लोकांना तयारच करून दिलेला नव्हता व त्या टायमाला उपनिबंधक अधिकारी यांचं काम होतं की सदर सोसायटीचे प्रशासक बसून ते ऑडिट पहिले तयार करणे आणि नंतरच इलेक्शन लावणे सोसायटीचे। तरी त्यांनी आम्हाला त्या टायमाला आम्हाला असं सूचना दिली। आम्ही 60-70 माणसांच्या एकजुटीने त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो MMRDA बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये। तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं, त्यांनी आम्हाला जबानी दिली की आम्ही इलेक्शन लावतो आणि तुम्ही दप्तर घ्या, तुम्हाला काय काय भेटतं ते घ्या, नाही जी वस्तू नाही भेटत त्या वस्तूसाठी मला अर्ज करा, त्यानुसार मी बाकीचं बघतो काय करायचं ते। पण त्यावेळेस आम्ही इलेक्शन लावलं, आम्ही पदावरती जिंकून आलो आणि त्या पदभार स्वीकारताना आम्ही जे दप्तर घेत होतो त्या दप्तरामध्ये ते दप्तर 2005 ते 2017पर्यंत कमीत 1 करोड रुपयाचं होतं। 1 करोड रुपयाचा होता आणि त्या 1 करोड रुपयाचा आम्हाला कोणतेही जे पावती फाडतात सोसायटीमध्ये आणि हिशोब बिलं चेक असं कोणतेही आम्हाला मिळालेले नाही आणि जे काही मिळालं ते आम्हाला एकदम नेमकं म्हणजे 10 ते 15% पेपर मिळाले, आमच्या हाताला लागले आणि त्या संदर्भात आम्ही नंतर उपनिबंधक दहीबाते यांना आम्ही विनंती अर्ज केलं की साहेब हे आम्हाला वसूल करून द्या। त्या टायमालाही त्यांनी तंगळमंगळ करत शेवटी आम्ही इकडे तिकडे हातपाय मारल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराची ऑर्डर काढली। तहसीलदारांची ऑर्डर काढून आम्हाला असं गोल फिरवलं। तहसीलदारांनी मग नंतर पोलीस स्टेशनला पाठवलं। पोलीस स्टेशननी 2019मध्ये 18-19च्या दरम्यान पोलिसांनी ऑफिसमध्ये मीटिंग घेतली, जुन्या कमिटीवाल्यांना बोलवण्याची त्यांनी नोटीस पाठवली, पण त्यावेळेस जुना पदाधिकारी होता कोणी तिथे उपस्थित नव्हता। त्याच्यामध्ये फक्त एक खजिनदार म्हणून त्यांचा जो होता व्यक्ती तोच उभा होता आणि सोसायटीमध्ये जे कपाट आहेत 2 कपाट आहे अजूनपर्यंत तशीच आहेत आणि त्या कपाटामध्ये बोलतो त्या कपाटामध्ये आहे आणि आम्ही हे सगळं त्यांना दस्तऐवज दिलेला आहे, दप्तर दिलेलं आहे असं त्यांनी म्हणणं केलं। पोलिसांनी पण त्यांना सांगितलं की बाबा बघा तुम्ही एकटेच काय त्याच्यावरती घ्यायचं नाही,
तुमच्या एकट्याची सोसायटी नाही, बाकीचे कुठे आहेत त्यांना बोलवा. पण त्यांनी बोलले नाही आम्ही दिलेले, तो इकडे गेला तिकडे गेला अशी उडाऊ उत्तरं दिलेली. आणि पोलिसांनी ते सगळं पंचनामा करून तहसीलदारांना मला वाटते पाठवलं असणार. त्याच्यानंतर मग आम्ही काही त्याच्यामध्ये नंतर ते लॉकडाऊन वगैरे होतं, लोकांनाही आम्ही काही मीटिंग एकजूट करून मीटिंग घेऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आणि आमच्याकडे 2016-17चं वार्षिक अहवाल नसल्यामुळे आमचे 2017 ते 22च्या दरम्यान वार्षिक अहवाल हे पक्के झालेले नाहीत. परंतु आम्ही कोणालाही न डगमगता आम्ही आमचे व्यवहार व्यवस्थित सुरळीत करून एका लाल कपड्याच्या कागदामध्ये पेपरामध्ये कपड्यामध्ये बांधून ते व्यवस्थित ठेवले. आणि त्याच्यानंतर हे जे आता नवीन नंतर उपनिबंधक अधिकारी आलेत, प्रशांत सातपुते ना, प्रशांत सातपुते म्हणून, त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं की तुमचे कागदपत्र घेऊन इकडे या आणि तुमचा कालावधी संपलेला आहे. तेव्हा आम्ही त्यांना पत्र पाठवलं की साहेब आम्ही कागदपत्र काय घेऊन येऊ, जेव्हा 16-17चं वार्षिक अहवाल पाठचा नाही केलेलं त्यांच्या ऑडिटरनी आणि त्यांचा ऑडिटर पण पळून गेला. कारण त्या ऑडिटरनी पण सांगितलं, त्यांच्या ऑडिटरचं नाव काय होतं, लोबो म्हणून कोण ऑडिटर होता, त्या ऑडिटरनी सांगितलं की बाबा तुमची बिलं नसल्यामुळे मी काय त्या ऑडिटमध्ये त्याच्यामध्ये मी काही लक्ष घालणार नाही, उद्या माझं लायसन्स जप्त होईल. आणि तो काहीतरी सोसायटीमधले 10,000 रुपये ॲडव्हान्स त्यांनी घेतले होते आणि तो पळून गेला, तो आलाच नाही, शेवटपर्यंत आला नाही. आम्ही पण त्याला बोलवलं होतं पण तो आला नाही, कारण आमचे वार्षिक अहवाल आम्हाला पक्के करून लोकांना द्यायचे होते. इथली जी जनता आहे ती सर्व जाती धर्मातली लोकं राहतात इथे आणि 140 लोकांचा परिवार आहे. आणि हा 140 लोकांचा परिवारामध्ये 100 लोक जे आहेत, 100 घरं आहेत, ती धुणी भांडी करून कामं करणारी आहेत. 250 रुपये मेंटेनन्स भरतात काटकसर करून. आणि त्या काटकसर केलेल्या पैशावरती कोणत्या पद्धतीने हे केलेलं आहे, सोसायटी कशी चालवलेली आहे ते तुम्ही 2005 ते 17 दरम्यानचे बघू शकता. आणि ह्याचे सगळे पुरावे आम्ही उपनिबंधक अधिकाऱ्यांना सातत्याने 2017पासून देत आहोत, तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आमच्या अर्जाचा कोणताही त्यांनी विचार न घेता त्यांनी प्रशासक बसवलं. प्रशासक बसवल्याच्या नंतर काही लोक असे कंटाळून गेले की ह्या सोसायटीमध्ये काही हे होत नाही, परिवर्तन होत नाही, त्यापेक्षा आम्ही इथं विकून गेलेलं बरं. कोणी भाड्याने देऊन गेले, कोणाचं काय असं कोणी असं घर कोणाला ओळखीच्या माणसाला देऊन असे निघून गेले. आणि आता राहिलेत फक्त तिथे 70 ते 80 लोक जे स्थानिक आहेत, स्थानिक लोक 80 लोक राहिलेत. आणि आम्ही त्यांना सतत सांगतो साहेब बघा अशाला असं झालेलं आहे, पण त्यांनी आमच्याकडे उपनिबंधक अधिकारी यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. त्यांनी 2 वर्षामध्ये त्यांनी प्रशासक बसवले आणि ह्या 2 वर्षामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त सोसायटीतील रूम ट्रान्सफर करण्याचंच काम केलेलं आहे. मला वाटतं साहेब ह्या ट्रान्सफर रूम करण्यामध्ये काहीतरी यांना 2 पैसे भेटत असतील, त्यामुळे ही लोक मला वाटते ते बहुतेक त्याच्यावरती जास्त भर देत आहेत. त्यासाठी मी विनंती करतो आपल्याला माननीय फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आपले अजितदादा पवार साहेब आणि बाकीचे इतर सगळे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना, आणि तसेच माझ्या विभागातले माननीय श्री खासदार श्री संजय दिना पाटील साहेब आणि माननीय अबू आझमी साहेब आमदार यांना मी विनंती करतो की ह्या गोष्टीकडे आपण लक्ष लावावे. कारण यांना जेव्हा आम्ही हे बघा हे पत्र आम्ही असं पाठवलेलं आहे पुण्याला पत्र पाठवल्याच्या नंतर पुण्यावरनं आम्हाला सगळं आलेलं आहे, डिटेल सगळं आलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला डिटेल सगळं दाखवतो. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी जे 2005 पासून 2016पर्यंत जेवढे अहवाल केलेत त्याला काही सिग्नेचर नाही, काय सगळं कागदोपत्री आहे. ह्याला काही बँकेची स्टेटमेंट नाही, काही नाही. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये ते ऑडिटरनी ऑडिट कसं केलेलं आहे. 8,600 रुपये इलेक्शन फी दाखवली 2015 ते 16च्या दरम्यान. त्या टायमाला इलेक्शन झालेलंच नाही. 8,600 रुपये कुठले दाखवले. ह्या सर्व गोष्टी, या बारीक सारीक सगळ्या गोष्टी आम्ही उपनिबंधक अधिकारी यांना सातत्याने आम्ही त्यांना दाखवत आलो, तरी त्यांनी आमच्या पत्राचा विचार केला नाही. शेवटी आम्ही जेवढे पत्र केले ते 210 पानाचा गट्टा आहे आमच्याकडे. हा गट्टा तुम्ही बघू शकता. हा 210 पानाचा गट्टा आम्ही 2017 पासून आजपर्यंत करत आहोत. आणि हा गट्टा आम्ही नंतर शेवटी त्यांना शेवटचं एक अर्ज दिलं उपनिबंधक अधिकारी प्रशांत सातपुते यांना, आणि त्यांना प्रत्यक्ष भेटलो. पण त्याने आम्हाला सांगितलं की मी त्यावेळी नव्हतो,
दहीबाते उपनिबंधक अधिकारी होते, मला काही माहिती नाही. आणि त्यांच्या कुठल्या त्या असिस्टंटचं नाव काय, सोंडे म्हणून त्यांचं कोण कार्यालयीन माणूस आहे. त्यांनी सांगितलं की ते तुमची फाईलच भेटत नाही. अहो साहेब, मग फाईल भेटत नाही ते उपनिबंधक अधिकारी कार्यालय कशाला ठेवलेलं आहे? लोकांच्या जनतेसाठी ठेवलेलं आहे, लोकांना सांभाळण्यासाठी ठेवलेलं आहे, काय लोक त्यांना सांभाळण्यासाठी ठेवलेलं, लोकांना हे करायचं आहे, असं चाललेलं आहे साहेब. आणि नंतर शेवटी आम्ही ह्या गट्टा पूर्ण दिला, त्यांना अर्ज दिला त्याच्याबरोबर, आणि त्याची प्रत रवाना माननीय श्री आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी DCP परिमंडळ 6 यांना दिलं. प्रत रवाना संजय दिना पाटील साहेबांना दिलं. प्रत रवाना आम्ही पुण्याला केली, आणि प्रत रवाना कोणाला केली? आयुक्तांना केलं, MMRDच्या आयुक्तांना केलं. पण त्याच्याकडनं आम्हाला तिकडनं पण आता शेवट आम्हाला पुण्यावरनं आम्हाला पत्र आलं, त्यांनाही गेलं 30 तारखेला ते पत्र गेलं आहे की उचित कारवाई करावी. आणि हे पत्र त्यांना सापडल्याच्या नंतर मला वाटतं त्यांनी कालपासून असा गोंधळ घातला आहे. काल काय ते पक्की लिस्ट लावत आहेत की आज त्यांनी इलेक्शनची दाखवते जरा इलेक्शनची लिस्ट तुम्ही कॅमेऱ्यामध्ये साहेब बघू शकता, आम्ही पाठवतो तुम्हाला. त्यांनी कशा पद्धतीने इलेक्शन ताबडतोब घेण्याचं, आणि निवडणूक अधिकारी त्यांनी केशव महादेव चव्हाण यांना ठेवलेलं आहे. आणि हा चव्हाण व्यक्ती काय शिकलेली नाही, काय नाही, ते रिक्षा ड्रायव्हर आहे आणि ते पॅनलवरती आहेत. अशा लोकांना इलेक्शन देणार, मग हे कसं होणार? आणि त्या उपनिबंधक अधिकारी कार्यालयामध्ये हे सोसायटीचे व्यवहार चालतच नाही, फक्त रूम ट्रान्सफरचे व्यवहार चालतात. साहेब, तुम्ही तुमची माणसं कधीही पाठवा तिथे, एक 3च्या अगोदर पाठवा, 3-4च्या अगोदर तुम्हाला तिथे तेच गोंधळ भेटणार. आणि अक्षरशः आणि आमचं एकच म्हणणं आहे त्यांना की हे आमचं 2017पर्यंत 2005 ते 2017पर्यंत फेरलेखापरीक्षण करणे आणि लोकांना वार्षिक अहवाल तयार करून लोकांना देणे, आणि नंतर मग तुम्ही निवडणूक घ्यावी. आम्हाला त्याच्याशी काहीही हे नाही. आणि जर असं नाही झालं तर आम्ही उद्या आमच्या आत्म्याला काही करू शकतो. आम्ही त्याला, आणि त्याचा जबाबदार उपनिबंधक अधिकारी असणार. आणि उपनिबंधक अधिकाऱ्यांनी असे गेम खेळलेले आहे की आमचे आपापसामध्ये लोकांमध्ये वादिवाद लावून दिलेले आहेत की ते वाद लावले आहेत की. आणि साहेब, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपणाला मी एक विनंती करतो की माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आम्ही उपनिबंधक अधिकारी नितीन दहीबाती साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांना आम्ही सारखं त्रास देऊन सारखं अर्ज करून शेवटी त्यांनी कंटाळून हे तहसीलदाराचं पत्र काढलेलं आहे बघा. त्या तहसीलदाराच्या पत्रानुसार आम्हाला काही अजूनपर्यंत दप्तर मिळालेलं नाही. आणि ते दप्तर मिळण्यासाठी आणि ते पुनर्लेखापरीक्षण होण्यासाठी आम्ही सातत्याने हे प्रशासक जे बसलेले आहेत त्यांना विनंती करतोय. आणि प्रशासकांना आम्ही हे सगळे पत्र दिलेले आहेत, तरी त्यांनी त्या पत्राचा विचार केला नाही. प्रशासक अधिकारी अस्मिता निकम म्हणून आहे, आणि अस्मिता निकम यांनी फक्त 2 वर्षापूर्वी सोसायटीमध्ये एकच दिवशी एंट्री घेतली होती, ते फक्त दप्तर घेण्यापुरती. आणि बाकीची कामं त्यांचा एक असिस्टंट आहे संजय इंगळे म्हणून, ते सगळं तो व्यवहार पाहतो. आणि तो सगळी रूम ट्रान्सफरचीच कामं. पोलीस स्टेशनचं पत्र दिलं की बाबा ज्याच्या जणी भाडोत्री ठेवला आहे तर त्याने ॲग्रीमेंट आणून द्यावं. पोलीस स्टेशनमध्ये लोक घाबरून काय करतात, नाही बाबा का चला हे करा, नाही तर घुसखोरीचा तुमच्यावरती दावा ठोकण्यात येईल, गुन्हा दाखल करण्यात येईल. मग अशा लोकांनी मग तिथे बाबा काय लागतील, 2 लाख लागतील, 2.5 लाख लागतील, नावावर करून घ्या. आणि हे रूम कोणत्या GR मधून पास झालेले आहेत साहेब, तेही तुम्ही काढून घ्या. ह्या 2 वर्षामध्ये त्यांनी ह्या रूमच्या ह्या बिल्डिंगमध्ये 35 ते 40 रूम त्यांनी फक्त रूम ट्रान्सफर करण्याचंच काम केलेलं आहे. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा ही अस्मिता निकम दप्तर घेण्याच्या टायमाला आली होती, एक 7 दिवसानंतर त्यांनी आमच्याबरोबर मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी अशा व्यक्तीला आणले, तिचं नाव होतं आशा साळवी ह्या व्यक्तीला घेऊन आली होती. आणि त्यांनी आमची जनरल मीटिंग घेतली. त्या जनरल मीटिंगमध्ये आशा साळवी यांनी असा उद्देश दिला लोकांना की पाठीमागचा हिशोब किताब कोणी मागायचं नाही, पाठचं सगळं विसरून जा, आता पुढे सोसायटी आपल्याला कशी चालवायची आहे
ते बघा. नमस्कार, मी भारत गंगाधर भोसले, बिल्डिंग नंबर 17, शिप्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सदर्भ 17/9/17ला संस्थेची निवडणूक लावण्यात आली. निवडणूक लावल्यानंतर ज्यावेळेस दप्तराचा ताबा दिला जातो तर दप्तराचा ताबा आम्हाला अपूर्ण देण्यात आला. अपूर्ण देण्यात आल्याच्या अनुषंगाने आम्ही तसा 29/8/18ला आम्ही ठराव मंजूर केला दप्तरासंदर्भामध्ये आणि 30/9/19ला देखील आम्ही गणेश मधुकर वायंगणकर यांच्या पत्रानुसार की सदर्भ ठराव मंजूर करून उपनिबंधक सहकारी संस्थेला वर्ग करण्यात यावं कायदेशीर तक्रारीसाठी. तर आम्ही 17/9/17पासून आत्तापर्यंत उपनिबंधक सहकारी संस्था यांना पाठपुरावा करून देखील आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही आमच्या तक्रारीची दखल घेतली नसून आम्हाला फक्त संस्थेचं पुनर्लेखापरीक्षण आणि जे दप्तर नाही मिळालेलं त्या संदर्भामध्ये दप्तर हस्तगत करून नंतर त्यांनी निवडणूक प्रक्रिया राबवावी. कारण की त्यांनी जे आम्हाला दप्तर जे दिलं होतं म्हणजे जुनी कमिटी आणि नवी कमिटी यांच्या दोघांच्या स्वाक्षरी आहेत. जे दप्तर मिळाले त्याच्या हे संपूर्ण स्वाक्षरीनिशी दप्तर लिखित संस्थेच्या लेटर यार्डवरती घेण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलंही दप्तर मिळालेलं नाही. आणि संस्थेच्या नावाने हिंदुस्थान बँकेचं खातं खोलण्यात आलं होतं. 2010मध्ये खोलण्यात आलं आणि 2017मध्ये त्याला गुपित बंद करण्यात आलं. याचं ऑडिट वगैरे काहीच नाही, याचे व्हाउचर नाही, याचे बिलं नाही. आणि लोकांना देखील या म्हणजे जसा ठराव पास करून आपण संस्थेचा ठराव घेऊन जसे हे खोलतो आपण खाते खोलतो संस्थेच्या नावाने तसं बिलकुल संस्थेला माहिती नाही. त्याच्यामध्ये खोटा ठराव देऊन KYC वगैरे केलेली आहे. त्याचे स्टेटमेंट वगैरे आम्ही स्वतः काढलेले आहे. परंतु 17/9/2005 ते 17पर्यंत जे दप्तर आम्हाला दिलं त्याच्यामध्ये संस्थेने जो खर्च केला आहे किंवा जे ऑडिट केलेलं आहे ते संपूर्ण चुकीचं आहे. 2005 पासून ते 17पर्यंतचे. कारण की ज्या ऑडिटरने हे जे ऑडिट केलेलं आहे किंवा संस्थेमध्ये याचे व्हाउचर, याचे बिल, याचे बँक स्टेटमेंट, याची खतावणी, खर्च केलेलं बुक, त्याचं ते लिखापडी वगैरे असलं काहीही आम्हाला भेटलेलं नाही आहे. आणि हिंदुस्थान बँकेचं कुठलंही म्हणजे ऑडिटच केलेलं नाही, ते गुपित खोललेलं आहे. त्या बँकेमध्ये किती पैसे आणि हिंदुस्थान बँकेमध्ये 8,17,700 MMRD यांनी संस्थेच्या नावे 28,80,000 इको बँक कांदिवली ह्या ठिकाणी देखभाल निधी म्हणून ठेवण्यात आलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 6 महिन्याला चेक मिळतो. त्या चेकमधले 4 चेक मिसिंग आहे. ते हिंदुस्थान बँकेमध्ये पण नाहीत आणि मुंबई बँकेमध्ये पण नाही. त्याची बी तक्रार आम्ही उपनिबंधक सहकारी संस्थेला केलेली आहे. प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी अशी आहे की उपनिबंधक सहकारी संस्थेने हे जे आम्ही जे पत्रव्यवहार 2017पासून ते आजपर्यंत जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यावर रिऑडिटसाठी त्याचं पुनर्लेखापरीक्षण करावं आणि कायदेशीररित्या संस्थेचं निवडणूक घेण्यात यावी. जोपर्यंत हे संपूर्ण दप्तर पूर्ण मिळत नाही किंवा त्याचं पुनर्लेखापरीक्षण होत नाही तोपर्यंत त्यांनी पुढील कुठलीही कारवाई करू नये.